नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे 10 क्वेश्चन्स बघूया। आपले 65 पर्यंत झालेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये। आता 66 नंबरचा क्वेश्चन बघा। 66 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ मार्क्स इफ 44 मार्क्स आउट ऑफ 80 इज सिक्योर्ड है ना इन मैथमेटिक्स एग्जामिनेशन। तर क्वेश्चन नंबर 66 बघा। एक मॅथमॅटिक्स एक्झाम झाली, त्याच्यामध्ये 80 मधून किती मार्क्स मिळाले? 40 मार्क्स मिळाले, 44 आहे की नाही। हॅन्स 80 मार्क्स मधून मिळाले 44, ठीक आहे ना। तर 100 मधून किती मिळणार? पर्सेंट म्हणजे किती आहे? 100 मधून किती मिळणार आहे की नाही। तर याचा आन्सर येतो बघा 44 इंटू 100 अपॉन 80। 1 0 कॅन्सल होणार, ठीक आहे। हे 2 5 10, 2 4 8, 4नी हे 11 टाइम्स, 11 इंटू 5 किती येतात? 55। त्याचा आन्सर येते 55%, म्हणजे आन्सर आहे याचा आन्सर नंबर 2। ठीक आहे, आपण आता थोडं फास्ट घेऊया। चला नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 66 मध्ये बघा काय दिलेलं आहे। सॉरी 66 झालं। 67 मध्ये, हाऊ मेनी ट्रायंगल्स विथ वर्टेक्स बी आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर। ठीक आहे, एक फिगर दिलेली आहे, त्या फिगरमध्ये आपल्याला कुठले कुठले अँगल आहे ते सांगायचे आहे। ठीक आहे, फिगर बघा काही अशी दिलेली आहे। ठीक आहे, इथं दिलेलं आहे ए, ते डी, ई, त्याच्यानंतर ते दिलं आहे जी, एफ, बी आणि हे सी। ठीक आहे, इथं बघा आता कुठले कुठले ट्रायंगल दिसतात आपल्याला। हे बघा, पहिलं ट्रायंगलला कसं लिहितात? हे कुठला आहे आपला क्वेश्चन नंबर 67। इथं बघा, हा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ADE। सॉरी, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला करायचं विथ वर्टेक्स बी असलंच पाहिजे त्याच्यामध्ये। ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं जे ट्रायंगल येत आहे तो येतोय आपला DBC। ठीक आहे, सगळ्या याच्यामध्ये ट्रायंगल DBC पहिलं ट्रायंगल, हा ना, DBC, बी असलंच पाहिजे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल काय येतोय? CGB है ना, किंवा CBG, ट्रायंगल CBG। त्याच्यानंतर अजून बघा, हा येतोय DBA, ट्रायंगल DBA। ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक छोटा GBF। ठीक आहे, त्याच्यानंतर हा पण एक ट्रायंगल आहे बघा, DBE। ठीक आहे, कुठे झाले, किती झाले? ओके, बहुतेक झाले। आता त्याच्यानंतर आपलं बीला वर्टेक्स धरून अजून दुसरे काही ट्रायंगल नाही आहे। तर किती टोटल झाले बघा? 1 2 3 4 5। किती ट्रायंगल्स होतात? 5। त्याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 3। ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 68। द लेंथ ऑफ अ रेक्टेंगुलर गार्डन इज twice the breadth. Find the breadth of the garden if 4.5 kilometer wire is required to put 5 rounds
ऑफ फेन्स अराउंड द गार्डन. तर इथे एक क्वेश्चन नंबर 68, एक रेक्टेंग्युलर आपल्याला गार्डन आहे दिलेलं आहे. ठीक आहे, रेक्टेंग्युलर गार्डन आहे. त्याची जी लेंथ आहे, ही जी लेंथ आहे याच्या विड्थच्या है ना किंवा ब्रेडच्या डबल आहे है ना. तर लेंथ इज इक्वल टू 2W. ठीक आहे, लेंथ किती दिलेली आहे 2W. हां, तर याचा पॅरीमीटर किती होणार बघा. याचं पॅरीमीटर किती होणार है ना, W प्लस W प्लस 2W प्लस 2W है ना. W प्लस W प्लस 2W प्लस 2W हे याचं पॅरीमीटर होणार. ठीक आहे, आणि आपल्याला इथे अजून एक हे दिलेलं आहे की याचे जर 5 राऊंड्स आपल्याला करायचे असेल तर आपल्याला 4.5 किलोमीटर वायर लागतो आहे. ठीक आहे ना, तर 4.5 किलोमीटर वायर लागतो आहे 5 राऊंड करायला. तर एक राऊंड करायला किती लागणार आहे, 5ने डिवाइड करायचं याला. 5 9 जा 45 म्हणजे 0.9 किलोमीटर. आता आपल्याला आन्सर काढायचा आहे मीटरमध्ये, तर 0.9 किलोमीटर म्हणजे किती होणार 900 मीटर. ठीक आहे, तर हे जे पॅरीमीटर आहे, ठीक आहे, हे पॅरीमीटर इज इक्वल टू आहे ना W प्लस W प्लस 2W प्लस 2W इज इक्वल टू आहे 900 मीटर. तर हे किती झाले बघा, 2 प्लस 2 4 प्लस 2 6W इज इक्वल टू झाले 900. ठीक आहे, मग W इज इक्वल टू काय होणार 900 डिवायडेड बाय 6 म्हणजे येतं 150. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 150 मीटर. आन्सर येतोय आन्सर नंबर 150 मीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 69. इथे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे, थोडं मोठं काढूया. ठीक आहे, इथे एक बघा, इथे सेंटर दिलेला आहे O. इथून काही असे सेगमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, हे सेगमेंट दिलेले आहेत AC, त्याच्यानंतर हे D, तिथून मग इथे एक सेगमेंट दिलेला आहे आणि इथून एक सेगमेंट दिलेला आहे. हां, हे सेंटर आहे O. हे B आणि हे E. तर इथे आपल्याला काय करायचं, इथलं याच्यामधलं कुठलं सेगमेंट जे आहे ते आहे रेडियस आहे. ठीक आहे ना, तर इथं बघा रेडियस तुम्हाला माहिती आहे सेंटरपासून. ठीक आहे, सेंटरपासून जर सर्कलच्या कुठल्याही एका पॉईंटला जॉईन करणारी जी लाईन असते ती रेडियस असते. ठीक आहे, तर इथं बघा जे ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये AC काय आहे, इथं आहे का AC, रेडियस नाही आहे, कारण हे दोन पॉईंटला जॉईन करते. तर 2 पॉईंटला जॉईन करणार सर्कलच्या पॅरीमीटरवर जर असणारे 2 पॉईंट असतात त्याला जर जॉईन करत असेल एखादी लाईन त्याला चॉर्ड म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे तर नाही आहे रेडियस. त्याच्यानंतर AE आहे का, AE नाही आहे, हे सेंटरपासून पुढं गेलेली आहे. त्याच्यानंतर CO आहे का, C आणि O, हा C पासून O पर्यंत जी लाईन आहे ना ती रेडियस आहे. तर याचा आन्सर काय आहे सेगमेंट CO, म्हणजे याचा आन्सर येत आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे, हे जे आहे सेगमेंट OE पण नाही आहे, इथून इथपर्यंतच आहे, तर ही रेडियस नाही आहे. रेडियस म्हणजे सेंटरपासून इथे जाणारी लाईन. OD पण आहे रेडियस, पण इथे ऑप्शन दिलेलं नाही आहे. ठीक आहे, किंवा OA पण रेडियस आहे पण इथे ऑप्शन नाही आहे. तर एक ऑप्शन जे दिलेलं आहे सेगमेंट CO, जी की आपली रेडियस आहे. आन्सर नंबर 3 आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 70. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 8 ग्लास शीट्स ईच ऑफ लेंथ 2 मीटर अँड ब्रेथ 1 मीटर ॲट द रेट ऑफ 150 मीटर, 150 रुपीज 150 पर स्क्वेअर मीटर. ठीक आहे, इथे ग्लासची शीट दिलेली आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 70मध्ये. एक ग्लासची शीट आहे, त्याचं जी लेंथ आहे ती 2 मीटर आहे आणि ब्रेथ आहे 1 मीटर. याचा स्क्वेअर एरिया काय होणार,
एरिया येणार 2 × 1 म्हणजे 2 स्क्वेअर मीटर. याचा एरिया काय होणार आहे, एरिया इज इक्वल टू 2 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर काही पण लिहू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय म्हटलं येतं की अशा किती शीट आहेत टोटल. ही तर एक शीट आहे, अशा टोटल 8 शीट आहेत. मग एका शीटचं जर एरिया 2 स्क्वेअर सेंटीमीटर आहे तर 8 शीटचा जो एरिया आहे म्हणजे 8 शीट्स आहे टोटल, ते किती 16 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअरचे होणार. ठीक आहे. आता इथं आपल्याला हे परचेस करायचे, जो परचेसिंग कॉस्ट काढायची आहे ना, व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 8 ग्लास शीट. ठीक आहे. तर एका ग्लास शीटची, सॉरी हां इथं याची काही गरज नव्हती वाटते. ठीक आहे. एक ग्लास शीट म्हणजे 2 स्क्वेअर मीटर. ठीक आहे ना. नाही, इथं कसं येणार की 1 स्क्वेअर मीटर परचेस करायला आहे ना, 1 स्क्वेअर मीटर किंवा 1 मीटर स्क्वेअर ग्लास परचेस करायला तुम्हाला किती रुपीज 150 रुपीज लागतात. ठीक आहे. तर आपल्याकडे टोटल किती 16 स्क्वेअर मीटर आहे, तर 16 मीटर स्क्वेअर ग्लास खरेदी करायला किती लागणार आहे 150 × 16 म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन करायचं. 16 × 5 = 80. हां 8 कॅरी ओव्हर झालं आहे. 16 + 8 24 आणि हे 0, तर 2400 रुपीज लागणार परचेस करायला. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 71. इफ अ क्यूब इज मेड बाय फोल्डिंग द गिवन नेट, which surface will be opposite to the surface P? क्वेश्चन नंबर 71. सॉरी मी इथे विसरलो, मागच्या वेळेस जसं मी तुम्हाला बनवून सांगितलं होतं ना तसं करायचं होतं, पण मी ते बनवलं नाही आता तात्पुरतं. तर ठीक आहे, आपण याला तुम्हालाही कसं आहे ते एक्सप्लेन करायसाठी बनवलं होतं, पण तुम्हाला तर याच्यावरूनच अंदाज लावायचा आहे. ठीक आहे. तर इथं बघा असं एक हे दिलेली आहे नेट. इथे काय काय बघा, हे P, L, J, M, इथं आहे K आणि N. आता याला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे जेणेकरून आपलं क्यूब तयार झालं पाहिजे. तर क्यूब तयार करायचं असेल तर हे Pला आपल्याला बेस पकडून चालायचं. P जो आहे ना बेस असणार आहे. ठीक आहे. तर मग याला आपण पहिले हे जे 3 पार्ट आहे ना याला इथून फोल्ड करावं लागेल. ठीक आहे. इथून फोल्ड केलं म्हणजे हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. मग आता हे P जे आहे Lच्या बाजूला येणार आणि J या बाजूला येणार. ठीक आहे ना. J या बाजूला येणार. ठीक आहे. परत याला असं फोल्ड करायचं. ठीक आहे ना. हे J मग इकडं येणार, L याच्या बाजूला येणार. ठीक आहे. याला असं हे जे आहे याला आपण इथून फोल्ड करूया. तर इथे ह्या बाजूला N येणार आणि हे जे K आहे ना इकडे येणार. इथं J येणार, इथं K येणार, इकडं N, इकडं L. ठीक आहे. आणि मग हे जे उरलेलं आहे ना M जो आहे M जो आहे ना तो Pच्या वरती येणार. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4. ठीक आहे. M जो आहे तो Pच्या अपोजिट साईडला येतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 72. विच अल्टरनेटिव्ह विल कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन इफ इन द गिवन पॅटर्न. इथे एक पॅटर्न दिलेला आहे क्वेश्चन नंबर 72 मध्ये. पहिलं दिलेलं आहे नंबर याच्यामध्ये 43.75. त्याच्यानंतर दिलेली आहे 42.
25, त्याच्यानंतर आहे 39.75, त्याच्यानंतर आहे क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर 31.75 आणि त्याच्यानंतर आहे 26.25. तर इथं बघा काय याच्यामध्ये एक प्रत्येक याच्यामध्ये एक डिफरन्स आहे बघा. इथं बघा इथं कितीचा डिफरन्स आहे, 1.5चा डिफरन्स आहे इथं. ठीक आहे. इथं बघितलं तर इथं 2.5चा डिफरन्स आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये कितीचा 3.5चा असणार आहे. इथं 4.5चा डिफरन्स आणि इथं 5.5चा डिफरन्स. अशा पद्धतीने हे 1.5, 2.5, 3.5, 4.5 आणि 5.5 आहे. तर इथं आपण जर बघितलं तर इथं कुठली नंबर येणार, 39.75 मायनस 3.5 करायचं इथं. म्हणजे कुठली नंबर येते बघा, 7 मायनस 5 2 आणि हे येणार 36.25. त्याचा आन्सर येतोय 36.25 म्हणजे थर्ड नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सिक्वेन्स हाच आहे, 1.5 आहे, त्याच्यानंतर 2.5, त्याच्यानंतर 3.5, मग 4.5. प्रत्येक नंबरमधून याच्यामधून 1.5 मायनस केल्यावर ही येणार, याच्यामधून 2.5 मायनस केल्यावर ही नंबर येणार, याच्यामधून 3.5 मायनस केलं तर ही नंबर येणार, मग याच्यामधून 4.5 मायनस केलं तर ही येणार, याच्यामध्ये 5.5 मायनस केलं तर ही नंबर येणार. ठीक आहे. हे बघा 31.75 मायनस 5.5. ठीक आहे. म्हणजे इथं बघा 5 हे ते 2 आहे ना, 11 मायनस 5 केलं तर 6 आणि हे ते 2, 26.25. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे क्वेश्चन नंबर 73. इथे आपल्याला एक क्यूब दिलेला आहे. ठीक आहे. तर त्याचे आपल्याला एजेस फाइंड करायचे. ठीक आहे. तर इथं बघा एक क्यूब आहे असा. हे एजेस आहेत. हे जे लाईन दिसतात ना, ह्या आहेत एजेस. हे मागच्या ज्या लाईन्स आहे याला डॉटेड केलेलं आहे. ठीक आहे. याला आपण डॉटेड करूया. ठीक आहे. तर इथं बघा काय काय दिलेलं आहे. इथं PU, इथं V, हे आहे TS R QW. ठीक आहे. तर इथं बघा कोणते कोणते TV म्हणजे हे बघा हे आहे की नाही, हे एज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर VP पण एक एज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते VW, हे V आणि W हे एकमेकांना जॉईंट होत नाही आहे. ठीक आहे. हे एज नाही आहे. त्याच्यानंतर RV पण एक एज आहे. त्याच्यातलं कुठलं जी सेगमेंट आहे ते एज नाही आहे, तर येतं याचं VW. म्हणजे आन्सर नंबर येतं थर्ड. आन्सर नंबर थर्ड जे आहे ते याचा एक एज नाही आहे. ओके, या क्यूबचं. ठीक आहे. सोपा आहे एकदम. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन 74 आणि 75 साठी इथे एक पिक्टोग्राम दिलेला आहे. ठीक आहे. त्या पिक्टोग्रामवर बेस्ड आहे दोन क्वेश्चन त्याचे, 74 आणि 75. तर त्या पिक्टोग्राम अनुसार 74 आणि 75 मध्ये पिक्टोग्रामनुसार हे बघा इथं आहे बफेलो, बफेलो जे आहे ते किती फॅमिली कडे आहे. ठीक आहे. एक जे घरासारखं जे साईन बनलेलं आहे ना त्याची स्केल आहे 6 फॅमिली. ठीक आहे. तर इथं 6 आहे टोटल आणि 5 आहे ना, 5. तर 6 5 30 फॅमिलीज जे आहे ते त्यांच्याकडे बफेलो आहे. त्याच्यानंतर काऊ किती फॅमिलीजकडे आहे, 24 फॅमिलीजकडे आहे. त्याच्यानंतर गोट किती फॅमिलीकडे आहे, 6 6 36. आणि
हॉर्स किती फॅमिलीकडे आहे? 12 फॅमिलीकडे आहे. ठीक आहे. तर ह्या बेसिसवर, ह्या डेटाच्या बेसिसवर आपल्याला क्वेश्चन नंबर 74 आणि 75 करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 74 बघा. क्वेश्चन नंबर 74 मध्ये दिलेला आहे, हाऊ मेनी मोर फॅमिलीज कीप गोट देन दोज कीपिंग काउज. म्हणजे हाऊ मेनी मोर फॅमिलीज कीप गोट देन दोज कीपिंग काउज. म्हणजे ज्यांच्याकडे गोट, ज्या लोकांकडे आहे ते किती आहे त्यांच्याकडे काऊपेक्षा. तर काऊ किती आहे? 24 आणि गोट आहे 36. त्याच्यातून मायनस करायचं तर किती येते? 12. तर याचा आन्सर येतोय 4th. आन्सर नंबर 4 येतोय. ठीक आहे ना, 12. त्याच्यानंतर 75 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दिला आहे, इफ द नंबर ऑफ फॅमिलीज कीपिंग ॲनिमल्स, हो ना, is arranged in the ascending order, then family keeping which animal will be third in order. तर याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. ह्या नंबरला असेंडिंगमध्ये लावलं तर बघा 12, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर येणार 30 आणि त्याच्यानंतर येणार लास्टमध्ये 36. असेंडिंग म्हणजे लहानपासून मोठ्या संख्येकडे, है ना. त्याच्यामध्ये थर्ड नंबरला कुठला येतो आहे? 30. तर 30 कुठले आहे? कुठला ॲनिमल आहे? बफेलो. तर याचा आन्सर काय येतो? आन्सर नंबर 1. आन्सर नंबर 1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं एक्सरसाइज नंबर 8चे पूर्ण 50 क्वेश्चन झालेत कंप्लीट. थोडं मी आता फास्ट घ्यायचा प्रयत्न करायला लागलो, कारण आपल्याला आता एकदम डिटेल म्हणजे एक्सप्लेन करायला तेवढा वेळ नाही आहे. ठीक आहे. थोडंसं फास्ट घेऊया, कारण मागचे जे 5-6 एक्सरसाइज एकदम डिटेलमध्ये आपण केलेले आहे. ठीक आहे. ते मागचे 5-6 एक्सरसाइजमध्ये तुम्ही चांगलं बघून घ्या काय काय डिटेलमध्ये सांगितली. तर आपण त्याच्या शॉर्टकटमध्ये जाऊया आता लवकर, कारण आपल्याला आता खूप वेळ कमी राहिलेला आहे. जास्त एक्सप्लेन करत नाही बसणार आहे. कंटिन्यू म्हणजे शॉर्टकटमध्ये नाही, लवकर कंप्लीट करायचं आपल्याला. ठीक आहे. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एक्सरसाइज नंबर 9 करूया आपण आता. चला, ठीक आहे, भेटूया. धन्यवाद.